2च दिवसांपूर्वी सुरेखा ताईंचा फोन आला की गुरुवारी बोलायला येता का? म्हटलं 2 दिवसच आहेत, कशावर बोलाल? मी थोडा विचार करून म्हटलं सांगते. आणि म्हटलं भगवद्गीतेतला अर्जुनाची व्यक्तिरेखा असा विषय मी घेते. आणि मग त्याने मला सांगितलं की आज पार्थ जयंती आहे. मला माहित नव्हतं, योग बघा कसा आहे हे. तर आता खरं म्हणजे महाभारतातल्या या सगळ्या व्यक्ती, त्यांची जयंती वगैरे आपल्याला कुठे काय माहिती असतं आणि कोणी नोंदवलंय काही माहिती नाही. पण आपल्या ती जी डायरी असते ना गीता धर्म मंडळाची, गोरखपूर प्रेसची, गीता धर्माची नाही, तर त्याच्यामध्ये काही नोंदी असतात आणि ती नोंद अशी सापडली आणि योगाने माझ्या तोंडून जो विषय आला तो सुद्धा भगवद्गीतेतला अर्जुन. आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये या 2च व्यक्तिरेखा महत्वाच्या आहेत, भगवान श्रीकृष्ण आणि कृष्ण सखा अर्जुन. दोघंही अभिन्न हृदय. सखा म्हणतोय तो श्रीकृष्णाला, पण हळूहळू त्याला कळत जातं की या आपल्या मित्राची थोरवी किती आहे. त्या संपूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या व्यक्तिमत्वाचा हा विकास किंवा हे बदल कसे दिसतात त्याचं एक थोडंसं रेखाटन मी केलंय. आता व्यक्तिरेखा हा शब्द आपल्या परिचित आहे. अनेक कादंबरी, कथा, नाटक याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा असतात. आणि खरं म्हणजे त्या कलाकृती बरेचदा त्या व्यक्तींवरूनच आपल्या लक्षात राहतात की अमुक अमुक कादंबरीतलं अमुक पात्र ते आपल्या लक्षात राहतं. अगदी अलीकडच्या काही उदाहरणं घ्यायची किंवा जुन्या काळातली गडकऱ्यांपासून जर बघितलं तर एकच प्याला म्हटलं की सिंधू आणि सुधाकर आठवतात. जयवंत दळवींचा बॅरिस्टर आठवतो. अनेक अशा आपल्याला व्यक्तिरेखा डोक्यामध्ये बसलेल्या असतात. याचं कारण असं की कुठलाही कलावंत व्यक्तींच्या माध्यमातून ज्या भावभावना, विचार प्रगट करायचे असतात ते प्रगट करत असतो. तर अर्जुनाची व्यक्तिरेखा अर्थात मुळामध्ये महाभारताचाच हा भाग आहे, आपल्याला माहिती आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुन आपल्याला जो भेटतो तो एका विशिष्ट प्रसंगामध्ये. तो प्रसंग कुठला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युद्धभूमीवरती रथावर लढण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन सज्ज झालेला अर्जुन आणि त्याच्या रथाचं सारथ्य करणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण. एवढा भक्कम आधार असून सुद्धा अचानक अर्जुन गलितगात्र झाला. सिदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते. हे सगळं तो बोलायला लागला. आणि मग खऱ्या अर्थाने गीता सांगायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे गीतेचा जो प्रारंभ आहे तो अर्जुनालाच केवळ उपदेश नाहीये, तर तो अखिल मानव जातीला एका प्रकारे. गीता ही जगन्मान्य का झाली तर या गीतेतलं जे तत्वज्ञान आहे ते सगळ्या विश्वाला मार्गदर्शक ठरणारं असं आहे. आणि म्हणून भगवद्गीतेची थोरवी ही इतकी आहे आणि आपण ती मानतो. सगळ्यांनी गीता वाचलेली आहे, त्याची महती सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचा कधीतरी अर्जुन होत असतो. हा सुरुवातीचा अर्जुन काय आहे, किंग कर्तव्य मूढ झालेला. तो क्षत्रिय आहे. त्याचं कर्तव्य काय आहे, लढणं. लढणं म्हटलं की समोर शत्रू. पण इथे तर त्याला दिसतायत आपले गुरुजन, आपले आप्तस्वकीय, चुलत भाऊ आहेत, मेवणे आहेत, मित्र आहेत, गुरुजन आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य. आणि या माणसांशी मी लढायचं, ज्यांनी मला प्रेम दिलं, ज्यांनी मला खेळवलं, ज्यांनी मला साथ दिली, ज्यांनी मला ज्ञान दिलं, ह्या माणसांशी लढणं ही कल्पनाच अर्जुनाला अत्यंत क्लेशकारक वाटली. त्याचं कारण असं आहे की अर्जुन जरी शूरवीर योद्धा चांगला होता तरीही तो मनाने अतिशय रुजू होता, मृदुमहाळ होता. आणि त्यामुळे त्याला मनातनं हे वाईट वाटलं
आणि तो म्हणतो की मी काय या माणसांशी लढणार नाही, भले यांनी मला ठार मारलं तरी चालेल, असं तो म्हणतोय. आणि मग या मनस्थितीत तो गेल्यानंतर भगवंतांना अर्जुनाला गीता सांगावी लागलेली आहे. त्यातलं मुख्य गाभा काय आहे? तर दोन गोष्टी. एक तर हे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस, समोर शत्रू म्हणून उभा असलेल्या व्यक्ती त्यांच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि जे लढायला म्हणून समोर उभे राहतील ते तुझे शत्रू आहेत. मग तो काका आहे का, मामा आहे का, गुरु आहे का, भाऊ आहे वगैरे काही संबंध नाही, हे तो सांगतोय. भगवंत सांगतायत साक्षात. याचा अर्थ काय आहे? आपण एक थोडस गोंधळून जातो. पण एक याचा अर्थ असा आहे, एक तर श्रीकृष्ण हे द्रष्टेच होते, युगंधर असा तो पुरुष होता. त्यांना पुढे काय होणार हे माहीत होतं. सगळं चित्र त्यांच्या डोळ्यापुढे स्पष्ट होतं. आणि म्हणून ते अर्जुनाला सांगतायत की हे सगळं घडणारच आहे, घडून गेलेलंच आहे, तुला हे कर्तव्य केलं पाहिजे, कारण तू शूरवीर आहेस, तू क्षत्रिय आहेस. आणि नियतम कुरु असं तो म्हणतोय. तुझं कर्तव्य जे नियत आहे, जे ठरलेलं आहे, ते तू केलं पाहिजेस, त्याच्यापासून तू वाचू शकत नाहीस. आणि ते कृत्य कसं करायचंय? परत फलासक्ती न ठेवता. खरं म्हणजे अर्जुन जो लढायला आला होता तो काही फलासक्ती सोडून आला नव्हता. त्यालाही राज्य हवंच होतं की. सुईच्या आग्रा एवढीही जमीन देणार नाही असं जेव्हा दुर्योधन म्हणाला, त्यावेळेला पांडवांनी ठरवलंच ना की युद्ध आता करायला हवं, अटळच आहे ते, नको होतं त्यांनाही. पण न्यायासाठी, हक्कासाठी लढायचं होतं, म्हणजे आसक्ती होती. मग ती आसक्ती दूर करून तू कर्तव्य म्हणून, क्षत्रियाचं कर्तव्य म्हणून लढलं पाहिजेस, हे भगवंत त्याला सांगतायत. आणि इथे मग अर्जुन एक लार्जर दॅन लाईफ झालेला दिसतो आपल्याला, की माणसाच्या मनामध्ये असे ज्याला आपण डायलेमा म्हणतो ते निर्माण होत असतात. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा हे करू का ते करू. आणि ज्या वेळेला स्वजनांशी मतभेद होतात किंवा लढायची वादावादी करायची वेळ येते, त्यावेळेला अधिक क्लेश होतात. परक्याशी भांडण इथे आपलं मन गुंतलेलं नसतं, पण जेव्हा जवळच्या व्यक्तीशी, आपली मुलं असतील, आपले कोणी बहीण भाऊ असतील, इतर कोणीही असेल, तेव्हा ही जी लढाई असते ती अत्यंत दुःखदायक असते सुसंस्कृत सज्जन माणसांना. अर्जुनाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे झालेलं आहे की श्रेयस काय प्रेयस काय, मी काय केलं पाहिजे असं तो म्हणतोय. आणि मग या पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत अर्जुनाचं व्यक्तिमत्व कसं बदलत गेलेलं आहे, म्हणजे बदलत म्हणण्यापेक्षा विकसित होत गेलेलं आहे. सुरुवातीचा अर्जुन हा हृदय दौर्बल्यम अशा पातळीवरचा आहे. तो निराश झालेला आहे, हताश झालेला आहे आणि विलक्षण गोंधळलेला आहे की आता मी काय करू. अर्जुनाच्या तोंडचे एकूण 82 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये, पण 5 अध्याय असे आहेत की त्याच्यामध्ये अर्जुन काहीही बोललेला नाही. ते अध्याय 7, 9, 13, 15 आणि 16 असे आहे. आता भगवद्गीता म्हणजे काय आहे? कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला हा संवाद आहे. अर्जुन श्रीकृष्णाला आपला सखा मानतोय, मित्र मानतोय, पण ह्या मित्राची थोरवी खऱ्या अर्थाने त्याला माहितीच नाही. आपल्याला माहिती आहे, तो म्हणतो की अरे तुझी चेष्टा मस्करी केली, तुझ्याशी खेळलो, वाद घातले, सगळं केलं, आणि मग जेव्हा कळलं त्याला हा कोण आहे विश्वरूप दर्शनानंतर, त्यावेळेला त्याला एक प्रकारे संकोच वाटला की आपल्याला ओळखता आला नाही आपला मित्र काय आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून हा दुबळेपणा त्याच्यामध्ये आलेला होता की आता मी कसं लढू. सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला जे मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो, आपल्या जीवनाचा अर्थ काय, असे प्रश्न कधी कधी पडतात. आणि याचं एक कारण आपलं काय किंवा अर्जुनाचं काय,
आपण काय समजत असतो की मी करताय, मी, माझा संसार, माझी मुलं बाळ, मी वाढवलं, मी त्याग केला, अनेक गोष्टी आपल्या तोंडी येत असतात. मी मुलांसाठी नोकरी सोडली किंवा नोकरी केली किंवा आणि काही, हे जे काही असतं याच्यामुळे माणसाची पूर्ण ओळख म्हणजे स्वतःचीही स्वतःला पटत नाही आणि दुसऱ्याचीही पटत नाही, कारण अहम हा आड येतो. खरं म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचं सारथ्य करत होते, पण ते फक्त रथाचं सारथ्य करत नव्हते, त्याच्या मनाचंही करत होते. त्याच्या मनाचे दोर पण त्यांच्या जवळ होते की तो हतवीर्य झाला तर त्याला उठून पराक्रम त्याच्यातला जाग करण्याचं काम पण श्रीकृष्ण करतोय आणि प्रसंगी त्याची निंदा पण करतोय. तुलाही शोभत नाही इतका पराक्रमी तू, आणि तू मी लढणार नाही, मला तरी ठार केलं तरी चालेल वगैरे भाषा ही तुला शोभत नाही, हे तो बोलतोय. अर्जुनाला जाणीव नाही आहे की प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आपलं सारथ्य करतोय आहे. आणि त्यामुळे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णालाच प्रज्ञावाद शिकवतोय. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युत्सुम समुपस्थितं सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती, इथपासून ते धृतराष्ट्रांनी मला मारलं तरी चालेल इतकी शरणागती तो आधीच पत्करतो आहे. तर असं सांगताना तो किती कारणं देतोय. मनुष्य स्वभाव कसा असतो बघा, आपल्याला एखादी गोष्ट करायची नसली की माणसं कारणं देतो. अरे मला पाप लागेल, माझे पितर नरकात जातील, स्त्रिया भ्रष्ट होतील, अमकं होईल ढमकं होईल, नको नको मला लढायचं नाही. खरं म्हणजे अर्जुनाला युद्ध काही नवीन नव्हतं. विराटाच्या गायी जेव्हा पळवल्या त्यावेळेला त्यांनी पराक्रम केलेला होता. कौरवांच्या कारवाया त्याला आधीपासूनच माहीत होत्या, अनेक वेळेला त्याच्यावर प्रसंग आलेले होते. पण तरीही तो युद्धाला घाबरला. म्हणजे खरं मृत्यूला तो घाबरलेला नाही, स्वजनांना मी कसं मारू हा त्याच्या पुढे पडलेला फार असा मोठा प्रश्न होता. आणि त्यामुळे जे नाट्य खरं ह्याच्यातलं आहे ते इथे आहे की हे जे सगळं तो बोलतोय ना, तो कोणापुढे बोलतोय? ज्याला हे सगळं माहिती आहे आधीच, असा भगवंताच्या लीला खरोखरच अगाध आहे. सगळं त्यांना माहित आहे आणि त्याच्या पुढे हा सांगतोय की अरे काय होईल, असं होईल, तसं होईल, तसं होईल. ते मनात म्हणत असतील की अरे तू काय मला सांगतोय, मला माहिती आहे ना काय होईल. आणि म्हणून तिथे जो शब्द येतो प्रहसन इव, तर मला फार वैशिष्ट्यपूर्ण शब्द वाटतो. अर्जुन जेव्हा म्हणतो की स्वजनांच्या रक्ताने माखलेलं राज्य घेऊन मी काय करू, कोणावर राज्य करायचंय, सगळे जण नातलग माझे निजधामाला गेले तर. आणि मग तो शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणतोय. आपल्या मित्राला तो शरण आलाय, तो मनाने थकलाय, शरीराने थकलाय आणि आता काही काही नको, त्याला एक आधार हवाय, मानसिक आधार एक प्रकारे त्याला हवाय. आणि ही त्याची स्थिती पाहिल्यावर भगवान श्रीकृष्ण प्रहसन इव हसून म्हणाले. आता एखादा माणूस आपल्या वेदना सांगतोय, दुःख सांगतोय, अगतिकता व्यक्त करतोय आणि भगवंत हसतायत. का हसू आहे? हे हसू फार अनर्थक आहे. ते मनामध्ये म्हणाले असतील की अरे वेड्या, हे सगळं मला माहित आहे, तू काय मला सांगतोस काय काय होईल आणि काय होणार नाही. पण इथे तू तुझं काम कर ना. तुझ्यावर आता जे काही सोपवलेलं काम आहे, जे करणं प्राप्त आहे तुला, कारण का तू युद्धभूमीवर उभा आहेस, लढायला सज्ज आहेस, समोर लढणारे तुझ्या विरुद्ध लढायला असलेली माणसं आहेत, तू तुझं काम कर, हे भगवंतांना त्यांना सांगायचं आहे. आणि मग त्यांनी सांख्ययोग सांगितला, कर्मयोग सांगितला. हे सगळं झाल्यावर हळूहळू अर्जुन स्थिरस्थावर होतोय. मग तो प्रश्न विचारायला लागलाय, सांख्ययोग कर्मयोग ऐकल्यावर स्थितप्रज्ञस्य का भाषा,
त्यांनी जेव्हा स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली भगवंतानी, की कसा असतो स्थितप्रज्ञ, म्हणजे अगोदरचा अर्जुन पहिल्या टप्प्यावरचा गलितगात्र झालेला मनाने शरीराने आता प्रश्न विचारायला लागला, म्हणजे थोडं थोडं त्याची बुद्धी जागेवर आली, त्याला विचार करावासा वाटायला लागला, काहीतरी समजून घ्यावं असं त्याला वाटायला लागलं. आणि हा एक टप्पा इथे आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर तिसऱ्या अध्यायामध्ये परत ज्ञान कर्म भक्ती या सगळ्याचं विवेचन केलेलं आहे गीतेने. आणि अर्जुन प्रश्न विचारतोय की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असं जर तू मला सांगतोयस, तर तू मला हे कर्म करायला का भाग पडतोयस? युद्ध करणं म्हणजे कर्म आहे, मग ते करायला मला का भाग पाडतोयस? कारण तू काहीतरी उलटसुलट बोलतोयस, मिश्रेण वाक्येनं असं तो म्हणतो आहे. तू मला गुंतागुंतीचं काहीतरी सांगतोय, निश्चित काय आहे ते मला सांग, हे त्याला सांगायचं आहे. आणि उलटसुलट बोलून मला काही गोंधळात पाडू नकोस. अर्जुनालाही अजून नीट काही आकलन होत नाहीये. मग कर्मयोगाबद्दल भगवान सांगताना म्हणतात की मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, मग सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला. त्यावर पुन्हा अर्जुनाची शंका आहे की तुमचा जन्म तर अलीकडचा आहे आणि सूर्याचा प्राचीन आहे, मग हे कसं काय? म्हणजे भगवंत हे भगवंत आहेत हे आधी त्याला माहित नाही, त्यात ते अजन्म आहेत हेही त्याला माहिती नाही, सर्व काळामध्ये ते असणार आहेत हेही त्याला माहिती नाही. त्यामुळे तो असे प्रश्न विचारतोय. म्हणजे इथे व्यासांनी अर्जुनाला एखाद्या विद्यार्थ्याच्या पातळीवरती ठेवलंय आणि गुरु पण असं उत्तर देत आहेत की त्यातनं काहीतरी नवीन प्रश्न निर्माण व्हावा, अशी एक ह्याच्यामध्ये गंमत आपल्याला दिसते. तर ते अर्जुन म्हणतोय की तुम्ही कर्म टाका म्हणताय आणि पुन्हा कर्मयोग सांगताय, म्हणजे नक्की कल्याणकारक काय आहे ते नीट सांगा ना. मग तो कबुली देतो पुढे की भगवंता, तुम्ही हे जे योग सांगता आहात ते महत्वाचे आहेत, मोलाचे आहेत, पण माझं मन स्थिर नाही. चंचलम मी मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. हा चंचलपणा जो माझ्या मनाचा आहे, त्यामुळे तुम्ही जे तत्वज्ञान सांगताय ते मोलाचं आहे हे मला कळतंय, पण मला ते माझ्या मनावर बुद्धीवर बिंबवता येत नाही, कारण माझं मन अस्थिर आहे, चंचल आहे, वायूसारखं. ढग जसे इथंच वाऱ्याने इकडे तिकडे फिरायला लागतात, विखुरतात, तसं मन आणि माणसाचं मन खरंच असं आहे. त्याला जी वारूची उपमा, घोड्याची उपमा दिली जाते, तो भरधा धावत सुटतो कुठल्या कुठे. आपण सगळे इथे बसलेले आहोत, मनामध्ये आतल्या काही वेगळा विचार नसेलच असं नाही, कान ऐकतायत, कळतायत, पण काहीतरी आतल्या वेगळे विचार असू शकतात. म्हणजे मग हे मन चंचल आहे, त्यामुळे माझ्या मनाचा माझ्यावर ताबा नाही, ते बलवानही आहे, ते हट्टी आहे, आणि म्हणून माझ्यापर्यंत ते नीट पोचत नाही, हे तो सांगतोय. याचा अर्थ अर्जुनाला आपली मर्यादा कळलेली आहे की आपल्याला खूप मिळत आहे, देता किती घेशील दो कराने म्हणतात ना, की खूप काहीतरी उच्च तत्वज्ञान तो सांगतोय, पण घ्यायला मी अपुरा पडतोय, कारण मन स्थिर नाही. विद्यार्थ्यांचं जर मन एकाग्र नसेल तर शिकवणारा कितीही छान शिकवत असला तरी त्याच्या ते डोक्यात शिरत नाही, कारण मनावरच बिंबलेलं नसतं. तसं थोडंसं अर्जुनाचं होत आहे, त्याला आपली मर्यादा इथे कळलेली आहे आणि तो म्हणतोय की हा समत्व योग मला काही नीट कळेल असं वाटत नाही. इथे अर्जुनाच्या व्यक्तिमत्वातला एक प्रांजलपणा आपल्याला दिसतो की तो स्वतःचे हे कबूल करतोय. आणि तो म्हणतो की हे सगळं आचरणात आणणं मला फार अवघड आहे, कारण माझं मन चंचल आहे.
श्रीकृष्ण काय उत्तर देत आहेत की जर प्रयत्न केला, प्रयत्नशील माणसाला काहीही अवघड नाही. प्रयत्न करण्याचं जर ठरवलं तर ते घडू शकतं. मग अर्जुनाच्या मनातल्या काही शंका 6व्या अध्यायामध्ये 2-3 श्लोकात येतात, 37, 38, 39. तो म्हणतो की योगावर माझी श्रद्धा आहे पण संयम नाही. आणि मग एक महत्वाचा प्रश्न त्याने विचारलाय की ज्याचं मन अंतकाळी विचलित झालेलं आहे त्याला योगसिद्धी होणार नाही, मग त्याची गती कोणती? शेवटी मोक्षापर्यंतचा प्रवास डोक्यात आहे तर त्याला काय, मग तो छिन्न विछिन्न झालेल्या ढगाप्रमाणे इतस्ततः हिंडणार का? तेव्हा माझा हा जो संशय आहे मनातला किंवा चिंता आहे ती भगवंता तुम्हीच दूर करू शकता. पुन्हा तो शरणागती पत्करतोय भगवंतांच्या पुढे. स्वतःवर अविश्वास आहे त्याचा, स्वाभाविक आहे. आणि चित्त माझं चंचल आहे, त्यामुळे तुम्ही मला काय ते सांगा. त्याची श्रद्धा आहे पण संयम नाही. त्या मी लढणारच नाही असा अंतिम निर्णय त्याचा त्यांनीच घेतला आणि मोकळा झाला. मी नाही लढणार, न योचे, मी लढणार नाही. मग असं झाल्यावर गती कुठली मिळणार, काय होणार माझं, असं त्याला वाटायला लागलं असणार. आणि तो कृष्णाला विनवतोय, आता तूच सांग बाबा माझं काय करू मी. युद्धभूमीवरच्या दृश्याने हा अत्यंत सैरभैर झालेला आहे, अस्वस्थ झालेला आहे. हे दृश्य आता म्हटलं तसं सगळे स्वजन बांधव समोर उभे आहेत. मग पुढे श्रीकृष्णाने त्याला काय सांगितलंय की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ, 3 शब्द फार महत्वाचे आहेत, आपल्या परिचित आहेत. की यासह अंतकाळी सुद्धा मला जे जाणतात ते योगी मलाच येऊन मिळतात. या 3 गोष्टी. मग अर्जुनाचं कुतूहल जागं झालं, जिज्ञासा जागी झाली की अंतकाळी हे सगळं योगी पुरुष कसं जाणतात, शेवटच्या क्षण काय असेल. काही काही वेळेला खरंच विचार मनात येतो की कुठले विचार मनामध्ये येत असतील, काय घडत असेल, आणि खरंच ईश्वराचं नाम जिभेवर येत असेल का, जीवनातले काही तत्वज्ञान पण प्रश्न मनात येत असतील का, फार अवघड आहे. हा प्रश्न आहे त्याचा. आणि मग किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते, असं तो विचारतोय. आणि आता इथे बघा तो संबोधन कुठला वापरतोय, पुरुषोत्तम. आतापर्यंत सखा होता, मित्र होता, आपला जणू खेळगडी होता, आता हा पुरुषोत्तम आहे. कुठेतरी जाणवायला लागलं त्याचं तुमचं सगळं तत्वज्ञान ऐकल्यावर. म्हणजे आपला सखा श्रीकृष्ण हा कोणीतरी वेगळा आहे, मोठा आहे, हे त्याला कळलं. आणि रणभूमीवरच्या या आप्तस्वकीयांचा जणू त्याला क्षणभर विसर पडला आणि मूलभूत ज्ञान समजून घेण्याकडे त्याचा कल झाला की काय आहे अधियज्ञ, अधिभूत वगैरे. म्हणजे आतापर्यंत तो घाबरलेला आहे, युद्धाबद्दल बोलतोय आणि एकदम तत्वज्ञानाच्या पातळीवरती जातोय. इथे त्याच्या असहाय्यतेला किंवा त्याच्या दौर्बल्याला विचारशक्तीचा एक नवा आयाम मिळाला. माणूस कधी विचार करायला लागतो, जेव्हा त्याची बुद्धी थोडी स्थिर असते, जेव्हा तो दुःखी असतो, संतापलेला असतो किंवा शारीरिक वेदनांनी तळमळत असतो, तेव्हा विचारशक्ती क्षीण होते, तो विचार नाही करू शकत. मग आजूबाजूच्यांना त्याला सांभाळावं लागतं. पण जेव्हा तो स्थिर होतो त्यावेळेला तो विचार करू शकतो, योग्य काय योग्य काय समजून घेतलं पाहिजे. आणि अशा पातळीवरती तो आलेला आहे. मुळामध्ये अर्जुन हा योद्धा होता, त्याच्याजवळ युधिष्ठिरासारखी स्थिर बुद्धी नव्हती. युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिर, जो अत्यंत अवघड प्रसंगामध्ये सुद्धा शांत स्थिर राहू शकत होता, जो तत्वज्ञानी होता, तो युधिष्ठिर, तो धर्म. पण अर्जुन तसा होता का नाही, भीम तसा होता का नाही, तो गदा घेणार आणि ठोकून काढणार.
ते या दोघांची एक वेगळी वेगळी वैशिष्ट्ये होती. त्या हा तत्वचिंतक नव्हता, तो धर्मज्ञ नीतिज्ञ नव्हता, तो उत्तम लढवय्या होता, धनुर्धर होता, वीर अर्जुन होता. त्याची आपल्या बाणावरती हुकूमत होती. पण जी मुखता लागते त्या मानवी जीवनाचं एका व्यापक पटावरती नीट स्वरूप जाणून घेणं, मृत्यूचं चिंतन करणं. कारण मृत्यू हे परमसत्य आहे, माणूस त्याला घाबरतो. पण सगळे तत्वज्ञ योगी हेच सांगतात, मरणाला घाबरायचं नाही. हे बोलायला ठीक आहे, पण हे शिकवावं लागतं कुठेतरी स्वतःला. कधीतरी तो येणारच आहे, आला की जायचं शांतपणे. शांतपणे हे फार महत्वाचं आहे. तेव्हा हे सगळं जे आहे, ही भूमिका, ही व्यक्तिमत्वाची बैठक अर्जुनाची नाही, जी धर्माची होती. त्या शेवटी रणसंग्राम हा जीवन संग्रामच आहे. जीवनातलंच युद्ध किंवा भांडण हा एक भाग आहे. पण ज्याचे चित्तवृत्ती अत्यंत व्याकुळ झालेले आहे, त्या अर्जुनाला हे कळत नव्हतं आणि त्यामुळे तो त्या अनुषंगाने प्रश्न विचारायला लागला. हे कळल्यानंतर, हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्ण त्याला म्हणतायत, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम. अरे तुझ्या डोक्यात हे कुठून आलं? असा दुबळेपणा तुझ्यामध्ये कुठून आला? समोर उभे आहेत ते शत्रू आहेत, संदर्भ बदलले. आतापर्यंत ते तिथे तुझे मित्र असतील, गुरुजन असतील, नातलग असतील, अनेक जण असतील. पण आता ते समोर आले, ते शत्रू म्हणून आलेले आहेत. हे बदललेलं वास्तव तुला समजून घ्यावं लागेल. वास्तव हा अलीकडचा शब्द आहे. बरेचदा आपलंही असंच होतं, वास्तव बदलतं, पण आपल्याला भावनात्मकतेमुळे ते मान्य करणं, पचवणं जड जातं. मुलं मोठी झाली की दूर जाणार. आपण नेहमी म्हणतो ना की पंख फुटले की पाखरं दूर जाणार, पण तरी वाईट वाटतंच ना. मुलगा जातो कुठेतरी अमेरिकेला, इंग्लंडला शिकायला, मोठा होतो, पैसा मिळवतो, शिक्षण घेतो, त्याचं चांगलंच होतं आणि चांगलं होता यात आनंदही असतो, पण तरी तो दूर गेला याचं दुःख असतं. अशी माणसाची एक मनस्थिती असते. वास्तवाला सामोरं जाताना तो थोडासा गोंधळतो, थोडासा व्यथित होतो. तसं अर्जुनाचं झालं आणि मग त्याला हे तत्वज्ञान जवळचं वाटायला लागलं. शेवटी तत्वज्ञानाचा जन्म बरेचदा वेदनेमधूनच होतो. खऱ्या अर्थाने मग ती व्यक्ती सावरते, जरा शांत स्थिर होते. 18व्या अध्यायामध्ये अर्जुन असा स्थिर झाला आणि मग करिष्ये वचनं तव, मग तू म्हणशील ते मी करीन. हा योगी पुरुष बोलतो आहे, ते जीवनातलं केवढं व्यापक सत्य आहे हे त्याला कळलं. म्हणजे जो अर्जुन सुरुवातीला प्रज्ञावाद शिकवत होता प्रत्यक्ष भगवंताला, अरे मी युद्ध कसं करू, मग हे होईल मग ते होईल, तू काय मला भलतं सांगतोयस, मला नरकात जावं लागेल, पितर नरकात जातील, अमकं होईल ढमकं होईल, आणि आता तू म्हणशील ते मी करतो. या पातळीवरती तो आला. तेव्हा तो असं बोलत होता कारण त्याला श्रीकृष्णांची ओळख पटली नव्हती आणि स्वतःचीही पटली नव्हती. ही दोन्ही गोष्टी सत्य आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगितला. 10व्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्णाची स्तुती करतोय आणि त्याच्या विभूती जाणून घ्याव्या असं त्याला वाटतंय. मग तो विभूती योग येतो आणि भगवंताच्या व्यापक व्यक्तिमत्वाची त्याची जाणीव मनामध्ये अधिक अधिक प्रगत होत चाललेली आहे. त्याचं भान त्याला यायला लागलंय की हे फार एक मोठं गूढ असं व्यक्तिमत्व आहे. आणि मग या विभूती ऐकल्यावर 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन घेण्याची इच्छा त्यांनी केलेली आहे. म्हणजे श्रीकृष्णाकडे बघण्याचे त्याचे दृष्टिकोन कसे बदलत गेले आणि त्यातून तो कसा विकसित होत जातोय. आतापर्यंत त्याला ही जाणीवच झालेली नव्हती. त्याला कल्पनाच नाही की विश्वरूप दर्शन झाल्यावर आपण घाबरून जाऊ, भोवळ येईल आणि पुन्हा आपण विनवणी करू, बाबा रे तुझं मूळ रूपच मला दाखव, हे नको. हे त्याला काहीही माहिती नव्हतं.
पण हे सगळं घडलेलं आहे आणि काय काय विश्वरूप दर्शन झाल्यावर त्यात पाहिलं त्याचं वर्णन सुद्धा इथे आलेलं आहे. मग ततस्थ विस्मया विष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा दैवम कृतांजलीरभाषत. हात जोडून त्याने विनंती केली. तो आश्चर्याने थक्क झाला, अंगावर रोमांच आले. अत्यंत तेजस्वी प्रकाशमय असं रूप त्यांनी पाहिलं आणि मनामध्ये श्रद्धा उचंबळून आली, भक्ती उचंबळून आली. त्याचं मन भारून गेलं श्रीकृष्णांच्या त्या दर्शनाने. हात जोडले, मस्तक लवलं आणि कोणापुढे? त्याच श्रीकृष्णापुढे ज्याला शहाणपण शिकवत होता, ज्याच्यापुढे प्रज्ञावाद त्याचा चालू होता, आपली स्वतःची वकिली तो करत होता की माझं काय होईल, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही वगैरे, मला पाप लागेल, अमुक तमुक, स्वबांधवांना ठार करून मिळवलेले राज्य मला नको, हे सगळं तो बोलत होता. श्रीकृष्णाच्या दृष्टीने ती पुष्पिताम वाचा होती, खोटी, व्यर्थ अशी, निरर्थक, पोकळ अशी ही बडबड होती. कारण स्वस्वरूपाचा विसर पडला की माणसाच्या मनावर एक मळभ येतं. तसं अर्जुनाला स्वकर्तव्याचा विसर पडलेला होता. भ्रांतीचं एक पटन आलेलं होतं. त्यामुळे त्याला या विश्वचक्राला गती देणारा, धारण पोषण करणारा, आदि मध्य अंत जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आपल्या बरोबर आहे हेच त्याला कळलेलं नव्हतं. म्हणजे स्वतःलाही ओळखलेलं नव्हतं, आपल्या मित्रालाही त्यांनी ओळखलेलं नव्हतं की परमात्म तत्वाचा एक अंश आपल्या बरोबर आहे, सतत आपल्यावर प्रेम करणारा आहे, अभिन्न हृदय असा तो त्याचा मित्र होता. आणि मग तो विश्वरूपाचं वर्णन करतोय म्हणजे त्याचा पैस वाढलेला आहे. माणूस जेव्हा एवढ्याशा आपल्या चिमुकल्या जगात जगतो त्यावेळेला त्याची दृष्टी पण खूप संकुचित असते. खूप माणसं 21व्या शतकात असून 13व्या शतकातले विचार मांडत असतात. काळाबरोबर, परिस्थिती बरोबर बदललं पाहिजे, विचार व्यापक झाले पाहिजे, सर्व बाजूंनी विचार करता आला पाहिजे, या गोष्टींचा विसर पडलेली माणसं आपण खूप बघतो. अनुभव खूप येतात, वय वाढतं, तरी हे जिथल्या तिथेच. तर असा काहीतरी गोंधळ विश्वरूप पाहिल्यानंतर हा पैस त्याला कळला आणि मग लक्षात आलं की समोर दिसतं तेवढंच सत्य नाहीये. हेच तर आपल्याला शिकायचं आहे. त्याच्याही पलीकडे काहीतरी विराट, भव्य, दिव्य असं आहे आणि ते अतिशय मोलाचं आहे. पहिल्या अध्यायामधला प्रसंगात अर्जुनाला रणभूमीवर असलेल्या आप्तांखेरीज कोणीच दिसत नव्हतं. नंतर मग त्याचं सामर्थ्य, त्याचं क्षात्र तेज, त्यावेळेला जे दुबळं झालेलं होतं ते जागं करण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला आणि विश्वरूप दर्शनाचंही दर्शनानंतरही त्याला नीटचं आकलन सुरुवातीला झालं नाही की आहे तरी काय इतकं भव्य दिव्य, ज्या रूपाने डोळे दिपले, भीती वाटली, अंगावर रोमांच आले, की श्रीकृष्ण नेमके आहेत तरी कोण? त्याला वंदन करून अर्जुन प्रश्न करतोय, आदिपुरुषा मी आपल्याला जाणून घेऊ इच्छितो, तुमची भयंकर रूपाची करणी मला कळत नाही, कोण आहात तुम्ही? धक्काच होता त्याला तो एक. आणि नंतर मग पुढचे जे श्लोक आहेत 11व्या अध्यायातले क्षमा याचनेचे श्लोक आहेत, अत्यंत हृद्य असे 36 ते 46, त्यातल्या त्यातही 41 ते 44, की जिथे सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी, की किती प्रमाद घडले माझ्या हातून नकळतपणे. मी तुझ्याकडे एखादा माझा कोणीतरी मित्र असल्यासारखं वागलो, बोललो, खेळलो, चेष्टामस्करी केली. केवढी भव्य दिव्यता आहे तुझ्या व्यक्तिमत्वात, केवढी उंची आहे, पण मला कळलंच नव्हतं. इथे अत्यंत भावव्याकुळ, पश्चात्ताप दग्ध असा अंतःकरण झालेला अर्जुन आपल्याला दिसतो की अरे आपण ओळखलं नाही,
त्याच्या मनाची सरलताही इथे दिसते की तो मान्य करतोय, इतकं सरलता तिथे आहे. आणि मग पुढे तो विनंती करतोय की मला तुझं मूळ रूपच दाखव. दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्ता सचेता प्रकृतीं गता. आता माझं मन स्थिर झालं, मी मूळ स्थितीला आलो. त्याला परिचित असा श्रीकृष्ण भेटला आणि त्याला धीर आला. या 11व्या अध्यायामध्ये एकूण 33 श्लोक अर्जुनाचे आहेत. नंतर मग भक्ती योग येतो. मग सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती याची चर्चा झालेली आहे. सगुण भक्ती श्रेष्ठ का निर्गुण भक्ती श्रेष्ठ याबद्दल भगवंत बोलतायत आणि दोन्हीचं स्वरूप त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. 14व्या अध्यायामध्ये गुणातीताचं वर्णन येतं. स्थितप्रज्ञाची लक्षणं आणि गुणातीताची याच्यामध्ये खूपच साम्य आहे. मग त्रिगुणांच्या पलीकडे मनुष्य कसा जातो वगैरे वगैरे प्रश्न त्याला येत आहेत आणि त्या प्रश्नांवरनं कळतंय की अर्जुन आता अध्यात्माच्या वाटेवरचा प्रवासी झालेला आहे. आतापर्यंत तो या भौतिक याच्यातच अडकत होता, मी माझे नातलग, मग मरण, जन्म, युद्ध वगैरे वगैरे. आता तो अध्यात्माच्या पातळीवरती जातोय आणि मुळाशी जीवनविषयक जे मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न अर्जुन करतोय. आपण काय बघतोय? अर्जुनाच्या मनाचा विकास, अर्जुनाच्या व्यक्तिमत्वाचा विकास हा असा आपल्याला वेगवेगळ्या अध्यायांमध्ये दिसतो आहे. ज्ञान कर्म भक्ती या मार्गाने तो हळूहळू जातो आहे. आणि 16व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी त्याला सांगितलं की तू शास्त्रविधीने नेमून दिलेलं कर्म केलं पाहिजे. कर्तव्य अकर्तव्य याबाबत शास्त्रच प्रमाण आहे. तेव्हा शास्त्र विधी अतिशय महत्वाचा आहे हे भगवंत त्याला सांगतायत. आणि मग अर्जुनाचा प्रश्न आहे पुढे की माणसं शास्त्रविधीला सोडून पण श्रद्धेने देवतांचं पूजन करतात, ते कोण? सात्विक, राजस की तामस? प्रत्येक जण शास्त्रविधीनेच भक्ती करतो असं नाही. मग या तिन्हीपैकी ते कोण, त्यांचं वर्णन येतं. मग मोक्ष संन्यास योग या 18व्या अध्यायामध्ये संन्यास आणि त्याग यांचं तत्व वेगवेगळं समजून घेतलं पाहिजे असं अर्जुन म्हणतो. आणि मग शेवटी एक सुंदर श्लोक येतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादात् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहा करिष्ये वचनं तव. सगळं ऐकून झालं, उलट सुलट मनाचा गोंधळ वगैरे, आणि अहम न योत्से असं दुसऱ्या अध्यायात म्हणणारा अर्जुन करिष्ये वचनं तव पर्यंत येतो. तेव्हा तो किती बदललाय, किती परिपक्व झालाय, त्याला भगवंताची लीला कळलेली आहे की आपण कोणीही नाही आणि आपण सर्व काही आहोत, कारण आपल्यामध्येच परमात्मा आहे हे त्याला कळलं. अहंकार नष्ट झाला, फलासक्ती नष्ट झाली, कर्तव्याचं महत्व त्याला कळलं आणि असं एक अतिशय उदात्त, सर्व शंका फिटलेलं, मन स्वच्छ निर्मळ झालेलं व्यक्तिमत्व 18व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला भेटतं. तो हा अर्जुन. आणि पहिल्या सुरुवातीच्या बोलण्यातला अर्जुन हा किती वेगळा आहे हे आपल्याला असं प्रत्येक अध्यायातले त्याचे बोल तपासत तपासत पाहता येतं. तेव्हा अशी ही अर्जुनाची व्यक्तिरेखा भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसते. आणि थोडंसं सामान्य माणसाचंही प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे. बालपणापासून आजच्या टप्प्यापर्यंत आपण आपण म्हणतो ना, किती उन्हाळे पावसाळे पाहिले. म्हणजे काय पाहिलं? अनेक अनुभवांची शिदोरी, आणि त्यातून चुकत माकत शिकत, कधी क्षमा मागत कधी क्षमा करत आपण जगत असतो. आणि मग अशा पातळीवर आपण येतो की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. तेव्हा अशी ही अर्जुनाची व्यक्तिरेखा भगवद्गीतेतनं मला जी जाणवली ती आपल्या पुढे मांडली. धन्यवाद.